कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीकडील मंजूर निधीचं सर्व विभागांना वितरण. सुमारे 14 कोटी 79 लाखांचा निधी अद्यापही अखर्चित. न्यूटन एंटरप्राइजेसच्या ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. शिवसेना ठाकरे गटाची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे मागणी. की हे परवान्याचे कागदपत्र दिले ते खरे आहेत का खोटे आहेत हे बघा नको. कुणाच्या दबावापोटी किंवा पैशाच्या लाभापोटी हिने त्यांना काम दिलं 9-10 कोटीचं, ते दिलेलं काम खरोखर औषधी योग्य आहेत का अयोग्य आहेत हा संशोधनाचा विषय आहे. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा 12वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी 22 मार्च रोजी संपन्न होणार. डॉक्टर शेखर भोजराज आणि R.A. उर्फ बाळ पाटणकर यांना डॉक्टरेट पदवीनं केलं जाणार सन्मानित. मतदार जनजागृतीसाठी कोल्हापुरात स्वीप अंतर्गत 10,495 विद्यार्थ्यांनी साकारली विक्रमी मानवी रांगोळी. नॅशनल रेकॉर्ड आणि एशिया पॅसिफिक रेकॉर्डमध्ये नोंद. आणि वयाच्या 85व्या वर्षी महादेव खोत यांची पुराच्या कारणांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी धडपड.